3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलोय अलिबाग मध्ये, पण अलिबाग मध्ये कुठे आलोय माहिती तुम्हाला? कुठे आलोय सांगा जरा? जोगळेकर नाका येथील लक्ष्मी श्रीनिवास सोसायटी मध्ये। पाहूयात आज किती धमाल येते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 3:30। अलिबाग मधल्या जोगळेकर नाका परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात वैशाली मोहिते यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार वहिनी, या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। अलिबाग हे शहर हे पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला माहिती आहेच, पण त्याचसोबत एक ऐतिहासिक परंपरा या शहराला लाभलेली आहे। कान्होजी आंग्रेंनी हे शहर 17व्या शतकामध्ये वसवलं। कान्होजी आंग्रेंची समाधी, ऐतिहासिक कुलाबा किल्ला, हिराकोट तलाव, हिराकोट किल्ला ह्या पर्यटन स्थळांबरोबरच सुंदर असा विस्तीर्ण समुद्र किनारा याला लाभलेला आहे। आणि अशा या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। थँक्यू। हे सगळं अलिबाग बद्दल सांगितलं, पण तुमची सोसायटी किती सुंदर आहे ते सांगा। आमची सोसायटी तर अत्यंत सुंदर आहे। बर, आणि कुठले कुठले कार्यक्रम करता तुम्ही? आमच्याकडे होळीचे प्रोग्राम होतात, 26 जानेवारी, कोजागरी पौर्णिमा हेही साजरी करतो। तुळशी विवाह तर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तुळशीचं लग्न पण? मला सांगा, पुरुष पण सहभागी असतात ना? सगळेजण म्हणजे आज सगळेजण मिळून धमाल करणार? हो, अगदी खूप। नक्की ना? जोरदार बोला, 3:30। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंडसाठी, आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी छोटी मैत्रीण आहे। तुझं नाव? ऐश्वर्या संजय मोहिते। अच्छा ऐश्वर्या, तू काय करतेस? मी 6th मध्ये आहे। बर, आणि तुझे छंद काय काय? मला ड्रॉइंग करायला आवडतं, डान्स करायला आवडतं आणि सिंगिंग। गातेस सुद्धा तू? बर, मग गाणं शिकतेस कुणाकडे? नाही, ॲज अ टाइम असंच गातेस? मग तू आमच्या लिटिल चॅम्प्स मध्ये का नाही आलीस? येत नाही मला तेवढं। एवढं येत नाही, पण मग चित्र काढता येतात छान छान। हो। मग तू बीचवर जाऊन चित्र काढलीस? नाही। मग माझं पण चित्र काढणार तू? तर संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर काढणार? इतकं नाही, मला कलरिंग आवडतं। कलरिंग आवडतं ना? बर, पण मग माझं कलरिंग कर तू नंतर, ठीक आहे? चालेल, पण त्याच्या अगोदर माझं एक छोटंसं काम कर। मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटायचे आणि एक एक टोकन काढून द्यायचं लवकर। मिक्स कर। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 2। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळतोय आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर सर्वांशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? चंद्रकांत वडवळकर। अच्छा, वडवळकर काका, आपण काय करता? मी रिटायर आहे, मी SBI ऑफिसर होतो। अच्छा, घरी कोण कोण असतं? आई असते, मिसेस असते, भाऊ असतो, आणि माझा मुलगा असतो, तो सर्व्हिसला मुंबईला असतो। अच्छा, आणि मुलगी USA मध्ये आहे, अमेरिकेला। अमेरिकेला जाऊन आलात? हो, आलोय। काय काय नेलं होतं तिकडे? तिकडे भरपूर कपडे नेले होते आणि खाद्यपदार्थ नेले होते। आपल्या इंडियामध्ये इंडियन फूड जास्त नेलं होतं तिकडे नेलं होतं तिच्यासाठी। बरं, मला सांगा तुमचा आवडता पदार्थ कुठला? आंबा। आंबा खूप आवडतो तुम्हाला? आवडतो। काय काय आंब्याचं आवडतं? आंबरस आवडतो, नंतर आंबा पोळी आवडते, आंबा वडी आवडते, आंबा पण खवा केला असं तो आवडतो। बरं, मग आमरसासाठी काकूंना किती त्रास दिलाय सारखा करा म्हणून? बराच वेळा दिलाय ना? सीझन मध्ये आमरस आम्ही जास्ती खाता। बर, काकूंचा हा त्रास कमी करण्यासाठी ना आमरस ज्याच्यामध्ये सहज बनवता येतो अशी वस्तू मी आज ठेवणार आहे। बघूया त्या वस्तूची तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ओके, थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव वासंती भास्कर काटले। अच्छा मावशी, तुम्ही काय करता? मी प्रायमरी टीचर आहे। अच्छा, आणि घरी कोण कोण असतं? माझा मुलगा आणि मी। अच्छा, आणि मुलगा कुठे आहे? मुलगा माझा जॉब करतो, त्यांनी फार्मसिस्ट आहे तो, आणि मेडिकल कंपनीत जॉब करतो। बर, मग काय तुमचं कुठलं आवडतं फळ?
कलिंगड. कलिंगड. हो. जो गड कुणालाही जिंकता आला नाही तो तुम्हाला आवडतो. हो, आवडतो. बरं, मग त्याचं काय काय आवडतं? ज्यूस वगैरे? हा, ज्यूस आवडतो आणि त्याच्या स्लाइस आवडतात मीठ लावून अच्छा, खायला. मग ते ज्यूस कसा बनवता? ज्यूस बनवते मिक्सरवर काढून. मिक्सरवर ना खूप त्रास असतो ना, हो, त्रास तो असतो. त्रास सोपा व्हावा म्हणून मी आज अशी वस्तू ठेवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सहजपणे ज्यूस बनवू शकता. बघूया त्याची तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव? नीलम नरेश भगत. अच्छा, भगत वहिनी, घरी कोण कोण असतं? घरी माझे मिस्टर, मुलगा आणि मी. अच्छा, मग तुमच्या मुलाला कुठलं फळ आवडतं? कलिंगड. कलिंगडच. बर, पण मग काय आंब्याचा रस अजिबात आवडत नाही? नाही, डाळिंब आवडते. डाळिंब आवडतं. हो. मग ते काय डाळिंबाचा पण रस बनवता? हो हो, बनवते. अच्छा, बरं मला सांगा तुमच्या मिस्टरांना काय आवडतं? खाण्यामध्ये गोड पदार्थ, मोदक, हा, अशी बिरड्याची भाजी वगैरे असं. मोदक आवडतात. हो. आणि आता गणपतीचा सीझन चालू होतोय, हो. त्यामुळे मोदकांची तयारी जोरात चालू असेल. हो. ते त्यांना काही बनवता येतं? नाही. अजिबात नाही. नाही. पण काय नुसतं शिकले पण आहेत आधी? नाही. मग शिकवायचं ना तुम्ही इतक्या दिवसामध्ये. बरं, एक काम करा, मी आज जी वस्तू ठेवणार आहे ना त्या वस्तूमध्ये तुम्ही सहजपणे ज्यूस बनवू शकता. त्यामुळे किमान त्यांना तुम्ही जर वस्तू जिंकलात तर ज्यूस बनवायला तरी शिकवाल ना? हो. नक्की ना? नक्की. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे, या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे, ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील भगत वहिनी, त्यानंतर आपल्या काटले मावशी आणि सर्वात शेवटी वडवळकर काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला 400 वॅटची सशक्त मोटर आहे. 2 स्पीड कंट्रोलच्या या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरला एक सुंदर पारदर्शक ज्यूस कंटेनर आहे जो सहजरित्या निघू शकतो, त्यामुळे धुवायलाही हा खूप सोयीस्कर आहे. अधिक सुरक्षिततेसाठी याला ड्युअल लॉक सिस्टीम आहे. या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत भगत वहिनी. भगत वहिनी, हे 10 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. ठरवा. काय किंमत आहे? 1023. 1023. किंमत बरोबर वाटते तुम्हाला बरोबर वाटते. का कमी वाटते? बरोबर. बदलायची, पण बदलण्यापूर्वी जरा मी पाठीमागे काय अंदाज आहे ते विचारतो. 1 मिनिट. तुम्हाला काय वाटतंय? किती? 1200. 2400. बघा, वेगवेगळ्या किमती आता ऐकू आलेल्या आहेत तुम्हाला. तुम्हाला ठरवायची काय किंमत ठरवायची. काय किंमत आहे बदललेली? 1025. 1025. फक्त 2 रुपये वाढवलेत. ही किंमत लिहायची? हो, लिहायची. नक्की? नक्की. 1025. 1, 1025. 2, 1025. 3. काटले मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1250. 1250. बरोबर वाटते किंमत? हो, नक्की? नक्की. बदलायची? माझी कन्फर्म 1250. कन्फर्म लिहून टाकायची मग? हो. चालतंय? हो. 1250. 1, 1250. 2, 1250. 3. काका, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. ठरवा किंमत. काय किंमत आहे काका? 1490. 1490. किंमत बरोबर वाटतेय? बरोबर वाटते. नक्की? हो लिहून टाकायची मग? हो. यस. 1490. 1, 1490. 2, 1490. 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा भगत वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1025 रुपये. त्यानंतर काटले मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. आणि सर्वात शेवटी वडवळकर काकांनी सांगितलेली किंमत आहे 1490 रुपये. पाहूयात या ज्यूस एक्स्ट्रॅक्टरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1795 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली ती काकांनी, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन.
अभिनंदन काका, हा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मिळतोय तुम्हाला. अभिनंदन काका. धन्यवाद. आता काय हे अमेरिकेला नाही नेणार? नाही मग इथेच वापरणार. इथेच Yes. मग मुलासाठी हे देणार? नाही इथे घरी आमच्या इथेच वापरणार. घरी? सोसायटीमध्ये आमच्या. सोसायटीमध्येच? Yes. सोसायटीतल्या सगळ्यांसाठी उपलब्ध Yes, आहे? उपलब्ध राहील. बर, कोणाला पाहिजे तर घेऊन जातील, परत आणून देतील. आणून देतील. पण मी सांगू, आणताना ना एक ग्लास तुमच्यासाठी ज्यूस आणावा आणावं लागेल लागेल. हो. प्रत्येकाला, हो, बरोबर yes. ना? Correct. बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसं खेळताय, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आता याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी विचारतोय. आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना मी प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे की असा कोणता तीर आहे जो धनुष्याला लावता येत नाही? याच्यावर तुम्ही विचार करत राहा, पाहत राहा साडेमाडे 3.